यासाठी एफडी आले, तुम्ही देखील दखल घेण्यात आलेली आहे, काय तक्रार होती? स्विगी इंस्टामार्ट नावाचं हे या ठिकाणी गोडाऊन आहे. शिवानंद सोसायटी MG रोड नौपाडा या ठिकाणी गेली वर्षभर हे स्टोअर या ठिकाणी चालू आहे. स्थानिक सोसायटीमधील नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी सोसायटीच्या आवारामध्ये स्वच्छता ठेवली जात नाहीये आणि आपण बघितलंय की एक्सपायर झालेल्या दुधाच्या पिशव्या आहेत, बॉक्स आहेत आणि घाण वास सोसायटीमध्ये पसरलेला आहे. मलेरियाची साथ चालू आहे, डेंग्यूची साथ चालू आहे. या ठिकाणी 11 वाजता आल्यानंतर स्वच्छता निरीक्षक आले होते, त्यांना अरेरावी करण्यात आली की हे या प्रिमाइसमध्ये तुम्ही येऊ शकत नाही, इथे आम्ही स्वच्छता ठेवतो. त्यांना त्या ठिकाणी अरेरावी केल्यानंतर त्यांनी मला फोन केला. या ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या स्टोअरमध्ये एक्सपायरी झालेल्या काही वस्तू भेटलेल्या आहेत. FDIचे अधिकारी गायकवाड साहेब या ठिकाणी आलाय, त्यांनी पंचनामा केलेला आहे. ज्या काही कंडिशन या इंस्टा डीमार्टला पाहिजेत त्या कंडिशनचं पालन या ठिकाणी केलेलं नाहीये आणि त्यामुळे आता त्यांनी हे सर्व कंडिशनचं पालन केल्यानंतरच हे शॉप चालू करण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता शॉप सील करण्याची कारवाई चालू आहे. काय वाटतं, अशा ज्या घटना घडतात कुठे दखल घेणं गरजेचं आहे? FDIने तुम्ही या संदर्भात तक्रार स्वतः तुकाराम मुंडे यांना केली आहे का? FDIच्या वरिष्ठांनी सकाळी या ठिकाणी अस्वच्छता दिसल्यानंतर FDIचे अधिकारी आहेत, गायकवाड साहेब असतील, तुकाराम मुंडे साहेब असतील, त्यांना आपण मेल पाठवलेला आहे, त्यांना फोटो पाठवलेले आहेत. आमची एकच अपेक्षा आहे की आपण सर्वसामान्य नागरिकांना या डीमार्टमधनं अन्न सप्लाय करतो, मग दूध असेल, त्या ठिकाणी खाद्यवस्तू असतील, हे ज्या भागातलं ज्या गोडाऊनमधनं सप्लाय करतो तो भाग हा स्वच्छता असली पाहिजे. त्या ठिकाणी स्वच्छतेचं पालन करायला पाहिजे. आपण बघितलं त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांची वर्षातनं 6 महिन्यातनं मेडिकल व्हायला पाहिजे. तो भाग स्वच्छता पाहिजे. आतमध्ये काही स्वच्छता नाहीये आणि स्वच्छतेचं पालन ही संस्था करत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना FDIने या ठिकाणी ज्या काही कंडिशनचं पालन केलेलं नाहीये त्यामुळे कारवाई केलेली आहे. त्यांनी आता सील करण्याचं काम चालू केलेलं आहे.